चला कायवाडी संघ आता निश्चितच कॉन्फिडन्स वाढला असेल. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी अविनाश वाळके यांची राहिली. मॅन ऑफ द मॅच देखील राहिले त्या मॅच मध्ये. गोलंदाजी देखील चांगली होती पहिल्या 2 षटकांमध्ये, परंतु 6-19 ची गरज असताना अक्षय हेनुगलेची वादळी फलंदाजी. 5 मध्ये 17 बनवल्या होत्या. शेवटच्या चेंडूवरती मात्र अप्रतिम झेल त्या ठिकाणी ओमकार वाळके यांच्या माध्यमातून टिपला गेला आणि अक्षयची खेळी संपुष्टात आली. मॅच मात्र एका धावेने गमवावी लागली या ठिकाणी गणेशवाडी बी या संघाला. चला पुढच्या मॅच मध्ये जाऊया. या ठिकाणी ग्रुप क्वालिफायची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जय हनुमान 11 कुसूर अर्थात राजू कंकन टीम, सूर्यकांत दादा, वैभव, सुधीर यांची असलेली ही टीम आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला आत्ताच अगदी कॉन्फिडन्स मध्ये असलेली टीम बैरना स्पोर्ट्स आखायवाड आपल्याला पाहायला मिळते. चला मॅचला सुरुवात करून घ्यायची. पहिल्या गोल या ठिकाणी आम्ही स्वप्नील दादांना विनंती करतो मंचावरती यायचं. स्वप्नील मोरे आपण या मंचावरती आपल्या देखील या ठिकाणी शुभ सन्मान जेसीसी स्पोर्ट्स शिरोड या संघाच्या माध्यमातून केला जाईल. चला मॅच सुरू करून घ्यायची. आता आकावाडी संघासमोर मोठं आव्हान असणार आहे. राजू कंक टेनिस संगमामध्ये चांगली सुरुवात त्यांच्या देखील संघाने केली. मागच्या मॅच मध्ये स्वतः फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज ओमकार वाळके, 31 तरार गोलंदाज. फेसिंग राजू सामना करतील. नेहमीच्या प्रमाणे येलो कलर मध्ये आपल्याला किट पाहायला मिळतं कुसूर या संघाचं आणि फेवरेट कलर आहे राजू कंगांच्या संघाचा. पहिला चेंडू राजू यांच्यासाठी खराब लेंथ डाव्या यष्टीच्या बाहेर. पंच हात फैलावतील हात आणि वाईडचा इशारा करतील. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपात येतो आणि धावांची या ठिकाणी सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान 11 कुसूर या संघासाठी. एक मोठी मॅच आहे. निश्चित प्रेशर असणार आहे आकायवाडी संघावरती, कारण राजू कंग सारखा मातब्बर फलंदाज समोर. एक चांगली टीम नावाजलेली टीम. यावेळी पहा चांगला चेंडू लेग साईडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता राजू यांचा, परंतु प्रॉपर टायमिंग होत नाही. डिक्लेअर झोन मध्ये टीम जाते. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो आणि एक धाव खात्यामध्ये जोडली जाईल. पुन्हा एकदा ओमकार वाळके या गोलंदाजाकडे चांगला वेग आहे, चांगला स्पीड आहे, परंतु राजू सारख्या फलंदाजाला कसं थांबवणार हा देखील प्रश्न आहे. यावेळी पहा स्टेप आउट होऊन समोरच्या क्षेत्रात उडवलाय. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. चौकार राजू कंगच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. हॅलो जवळ वाईड +1 अजून एक धाव मिळेल. यावेळी पहा चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा ओव्हरस्टेप होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला राजू कंक यांचा, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होईल. ओमकार वाळके 31 तरार तरुण गोलंदाज आकायवाडी संघासाठी चांगली कामगिरी करतोय. फलंदाज असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, या तिन्ही आघाड्यावरती मजबूत कामगिरी ओमकार वाळके याच्या माध्यमातून होते. परंतु राजूची विकेट महत्त्वपूर्ण असणार आहे. फुल टॉस खराब चेंडू. पंचांचा इशारा येतो नो बॉल +4. 4 धावा आणि राजूसाठी सुवर्ण संधी असेल, कारण येणारा चेंडू फ्रीडचा मिळेल. 5 धावा या चेंडूवरती मिळतील आणि एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळतोय संघ कुसूर. राजू खरं तर पहिल्या मॅच मध्ये अगदी गोल्डन डकचा शिकार ठरला होता, परंतु या मॅच मध्ये मागच्या मॅचचं देखील कसर निश्चित भरून काढेल यात कोणतीही शंका नाही. फ्रीट चेंडू फसलाय. फटका हवेमध्ये. सागर झेल सोडणार नाहीये, परंतु फ्रीट आहे. अविनाश वाळके फ्रीट आहे. संधी निर्माण झाली होती, परंतु फ्रीटचा चेंडू
चांगली गोलंदाजी आहे आतापर्यंत. फक्त 2 चेंडू जर बघितले तर ओमकारने खराब टाकले होते, त्याचा समाचार घेतला होता. फुलटॉस खराब होता, एक तर चौकार राजूच्या बॅटमधून एका चांगल्या चेंडूवरती आला होता. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 14 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी. फुलटॉस संधी आहे या ठिकाणी. वैभव जबरदस्त खेळ, अप्रतिम अप्रतिम अप्रतिम, लाजवाब. मागच्या मॅच मध्ये देखील संकेतने दर्जेदार कॅच घेतली होती आणि आता देखील आपण पाहतोय एका हातामध्ये एक लाजवाब खेळ आपल्याला संकेतच्या माध्यमातून पाहायला मिळतो आणि पहिला धक्का लागतो या ठिकाणी कुसूरील संघाला वैभव यांच्या रूपामध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण संकेत, याचं क्वालिटी जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. आणि फलंदाजीसाठी क्रमांक 3 वरती कराड क्रिकेट असोसिएशन मधील एक जबरदस्त लिजेंड खेळाडू सूर्यकांत दादा, एक जबरदस्त ऑलराऊंडर. आणि जेव्हा जेव्हा संघ अडचणीत आहे ना, कुसूर्या दादानी संघाला सावरण्याचं काम अगदी चोख पार पाडलेलं आहे. परंतु ओमकार वेगाला तेवढ्याच ताकदीचं प्रत्युत्तर दादांच्या बॅटमधून येतोय. लॉंग ऑन क्लिअर करणारा एक अप्रतिम चौकार. शेवटच्या चेंडूवरती आपल्या चौकारांशी खातं खोलतात आणि धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 18 या धावसंख्येवरती. अतिशय महागडं षटक आपल्याला पाहायला मिळते, कारण या ग्राउंडचा विचार केला तर आपण पाहिलं जास्त धावा होत नाही तिथे, परंतु या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी कुसूर संघाकडून केली जाते. राजूच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिले, नो बॉल एक पाहिला, एक विकेट देखील या षटकामध्ये अप्रतिम झेल देखील पाहायला मिळाला आणि सूर्यकांत दादांच्या बॅटमधून देखील एक अप्रतिम चौकार पाहायला मिळतोय. चला मॅच सुरू करून घ्या. गोलंदाजीसाठी क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी बॉलर कोण आहेत? मारुती, सुनील आहेत गोलंदाजीसाठी. स्ट्राईक एंडवरती आपल्याला राजू पाहायला मिळतील. 2 चौकार राजूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. तर राजूला जास्त वेळ आपण शांत ठेवू शकणार नाही, त्याची बॅट देखील निश्चितच मोठ्या फटक्यासाठी आसूसलेली असेल, तयार असेल. आणि पाहूयात कशा प्रकारची फलंदाजी या 2 षटकामध्ये राजूच्या माध्यमातून केली जाते. नो बॉल असेल कदाचित आणि निश्चितच या चेंडूवरती बेमर प्लस षटकार आणि अशा प्रकारे चेंडू राजूला मेजवानी असेल. पहिल्या चेंडूवरती नो प्लस 6 म्हणजे अजून एक फ्रीडचा संधी मिळेल आणि त्या चेंडूला देखील निश्चितच फायदा घेण्याचं काम राजूच्या माध्यमातून केलं जाईल, यात कोणतीही शंका नाही. पाहूयात. फुलटॉस, अजून एक षटकार. राजूचं जसं प्रॅक्टिस चालू असतं तशा प्रकारची गोलंदाजी चालू आहे असं वाटतंय. राहुलने मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती, परंतु का डिसिजन घेतला एक न उलगडलेलं कोडं देखील असावं. राहुलने जबरदस्त गोलंदाजी केली होती, 3 बळी देखील मिळवले होते, परंतु राहुल ही या षटकामध्ये गोलंदाजी आणि त्यानं 3रं षटक देखील टाकलं नव्हतं. त्या गोलंदाजाला आणलं या ठिकाणी. अजून एक चांगला फटका यावेळी पहा. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय शरद पाटील यांच्या माध्यमातून. चुकीची फेकी आणि त्याचा फायदा घेण्यात येतो. 1 धाव मिळेल या चेंडूवरती. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 32 या आकड्यावरती. 32 सर्वाधिक धावसंख्या निश्चित बनेल या मॅचमध्ये, यात कोणतीही शंका नाही. कारण मग आपण पाहिलं 37चा हायेस्ट टोटल होता मागच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर, परंतु या मॅचमध्ये आत्ताच धावा 32 झालेल्या आहेत. जबरदस्त चेंडू, वेग होता. आता मात्र सुनील लईमध्ये आले आणि राजू कंगचा निश्चित प्रेशर असावा, त्यामुळे पहिले 2 बॉल फुलटॉस हाताळण्यात आले त्यांच्या माध्यमातून. आता मात्र एक निर्धाव चेंडू येतोय सुनीलच्या माध्यमातून. सूर्यकांत दादा स्ट्राईक एंडवरती आहेत. पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार हाताळला होता.
यावेळी पहा फटका चांगला आहे, लेग साईडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एकच धाव मिळेल. राजू कंग स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतील आणि ठेवतील देखील, यात कोणतीही शंका नाही. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकामधील. यानंतर होणारी मॅच जिंती विपक्ष गणेशवाडी ये या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. चांगला फटका आहे, ऑफसाईडला एक जबरदस्त फटका 4 धावांसाठी. क्रॅकिंग पॉईंटच्या डोक्यावर आपल्याला पाहायला मिळतो एक जबरदस्त चौकार. धावसंख्येत बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवरती. श्री गणेश 11 गणेशवाडी ए आणि ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट जिंती दोन्ही संघांच्या कर्णधारांनी रिपोर्टिंग करायचे. 37 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकामधील. राजू कंग स्ट्राईक ठेवणार की मोठा फटका खेळणार हे देखील आपल्याला पाहायला मिळेल या शेवटच्या चेंडूवरती. सुनील यांचं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळते. खरं तर पहिल्या षटकामध्ये देखील 18 धावा तब्बल कुठल्या होत्या, त्यामुळे दोन्ही षटकं जर आपण पाहायला गेलो तर निश्चितच महाग ठरलेले आहेत. आतापर्यंत 19 आलेले आहेत या षटकामध्ये आणि शेवटचा चेंडू अजून देखील शिल्लक आहे. पाहूया शेवटच्या चेंडूवरती राजू. यावेळी फटका जबरदस्त आहे मारुतीच्या डोक्यावरून. चेंडूला समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा अप्रतिम षटकार. 6 धावा. दोन षटकांमध्ये तब्बल 43 धावा कुठलेल्या आहेत. हकाईवाडी संघाचे डिसिजन कुठेतरी चुकला असेल. निश्चितच दुसरं षटक जिकडे राहुलनं मगाशी हाताळलं होतं, 3 विकेट मिळवल्या होत्या, आता सुनीलने टाकलं. तब्बल 25 धावा हाताळल्या गेल्या. सूर्यकांत दादांच्या बॅटमधून पहिला चेंडू आणि एकच धाव मिळाल्यात, कोणती शंका नाही. राजू स्ट्रायकेटवरती जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करेल. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. राजू स्वतः 32 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. 18 धावांची गरज या हंगामातील पहिलं अर्धशतक झळकावण्यासाठी. पाहूयात येणारे 5 चेंडूमध्ये कशा प्रकारची फलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. चांगला चेंडू या ठिकाणी समोर. ओमकार वाळकेच्या हातामध्ये चेंडू. संधी होती त्या ठिकाणी, परंतु राहुलची चांगली गोलंदाजी आणि हेच गरजेचं. दुसऱ्या षटकामध्ये राहुल का थांबला त्यालाच माहिती आणि हकाईवाडी संघाला देखील माहिती, कारण अप्रतिम गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये देखील. सुनीलने तब्बल 25 धावा खर्च केल्या मागच्या षटकामध्ये. जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या थांबवण्याचं काम राहुलच्या माध्यमातून. अवघ्या 2 धावा खर्च केल्या या 3 चेंडूवरती. धावसंख्या झालेली आहे 45. 45 ऑन द बोर्ड. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. अजून एक जबरदस्त चेंडू. स्लोवर वन केला, गती परिवर्तन केलं. डिक्लेअर बाय, लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल. चांगली गोलंदाजी राहुलच्या माध्यमातून. आणि राहुल आता मात्र स्वतःवरती विचार करत असतील, मी का दुसरं षटक टाकलं नाही, का सुनीलला गोलंदाजी दिली. आणि त्याची चूक निश्चितच महाग ठरण्याची शक्यता आहे, ठरलेली आहे. आतापर्यंत त्या षटकामध्ये तब्बल 25 धावा कुठल्या होत्या. आतापर्यंत अवघ्या 3 धावा खर्च करतोय राहुल. फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. 46 धावा धावफलकावरती या मॅचमध्ये. यावेळी पहा अजून एक चांगला चेंडू, परंतु पंच आमच्याकडे फिरतायत. वाईड +1 लागला आहे का. वाईड +1. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 48 धावा धावफलकावरती. या हंगामामधील पहिली स्पर्धा आपण पाहतोय कराड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत JCC क्रिकेट स्पोर्ट शिरवडे आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. सांघिक अर्धशतकापासून अवघी 1 धाव दूर आहे कुसूर हा संघ. एक मोठी धावसंख्या आणि हकाईवाडी संघाला निश्चितच थोडंसं अवघड जाणार आहे टार्गेट चेस करणं, आणि या ग्राउंडवरती धावा तितकंसं सोपं नाही आहे धावा बनवणं. शेवटचा चेंडू राजूच्या बॅटमधून. पाहूयात मोठा फटका येणार का. फटका फसलाय डिक्लेअर झोनमध्ये आणि 50 धावा. सांघिक अर्धशतक लागलं या ठिकाणी कुसूर या संघाचं. 3 षटकामध्ये 51 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी.
आकावाडी संघाला. चांगलं कमबॅकचं षटक आपल्याला पाहायला मिळते राहुल चिकाडे यांच्या माध्यमातून. 45 धावा होत्या 2 षटकामध्ये, 43 धावा होत्या 2 षटकामध्ये. अवघ्या 7 धावा खर्च केल्यात राहुल यांनी. अप्रतिम गोलंदाजी आणि दोन्ही सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये असताना. चला कुसूर संघ मैदानाचा ताबा घ्या. राजू चला जरा दादा, पटपट जरा चला प्लीज. आणि आकावाडी संघ आपले बॅटर पाठवा. जिंती आणि गणेशवाडी दोन्ही कॅप्टन्स आपलं रिपोर्टिंग करा प्लीज. शेवटचा कॉल असेल तुमच्यासाठी. श्री गणेश 11 गणेशवाडी विपक्ष ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट जिंती. दोन्ही तुल्यबळ संघ एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळेल. ग्रुप 3 मधील एक पहिली महत्त्वपूर्ण मॅच असणार आहे. चला आकावाडी क्षेत्ररक्षण सजून बॅट्समॅन पाठवा. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या प्लीज कुसूर. 18-51 आव्हान. अविनाश वाळके आणि अविनाश वाळकेवरती जबाबदारी असेल. राहुल चिकाडे यांच्यावरती जबाबदारी असेल. शेवटचा कॉल श्री गणेश 11 गणेशवाडी जिंतीचा कॅप्टन निश्चितच इंदर आलेला आहे. गणेशवाडी आपला करून तर या लगेच आपण नाणेफेक करूया. तुम्हाला देखील वेळ मिळेल थोडंसं प्लॅनिंग बनवण्यासाठी टॉस झाल्यानंतर. त्यामुळे या सहकार्य करा आयोजकांना. एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला घेऊन आलेली आहे. JCC स्पोर्ट शिरवडे या वर्षीच्या हंगामामध्ये पहिल्यांदाच म्हणजे आतापर्यंतच्या असोसिएशनच्या त्यामध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदा या संघाला आपण संधी देतोय. अगदी गावावरून येऊन या स्पर्धेचं आयोजन करतायत. आपलं सहकार्य असणं, आपल्या सगळ्या खेळाडूंचं सगळ्या संघांचं सहकार्य असणं गरजेचं असणार आहे. सकाळच्या सत्रापासून अप्रतिम कामगिरी आतापर्यंत सगळ्या खेळाडूंची झालेली आहे. चांगलं सहकार्य सर्व टीमनी केलेलं आहे. त्याबद्दल JCC क्रिकेट स्पोर्ट शिरवडे या संघाच्या वतीनं सर्व कराड क्रिकेट असोसिएशन फॅमिलीचं खूप खूप आभार असेल. चला सरपंच तुम्हाला देखील विनंती असेल मॅच सुरू करून घ्या लगेच प्लीज. आपल्या या स्पर्धेची फायनल आहे ती 4 ओव्हरची खेळवायची याचा विचार करायचा आहे प्लीज. गेलं का नाही वर काय माहिती अपडेट आहे का नाही गेली तर काय बोलतेस बात. पहिला चेंडू बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडूची सांगता मोठं आव्हान आहे. पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करावी लागेल. राजू कंक हलक्या हाताने ढकललाय आणि निश्चितच एक धाव मिळेल या चेंडूवरती. स्लोअर वन गती परिवर्तन निर्धाव चेंडूची सांगता होते आणि राजू कंक यासाठी ओळखले जातात. गती परिवर्तन वेग नाहीये परंतु अतिशय डोक्याने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. फटका फसला. चेंडूमध्ये सुधीर धावतोय. अप्रतिम फटका. चेंडू सीमारेषे बाहेर राहुल चिकाडच्या बॅट मधून आकर्षक खणखणी चौकार. चला गणेशवाडी आलाय. टॉस करून घ्या. सिद्धार्थ टॉस करून घ्या. आलेले आहे. चौकार खेचतोय आणि
चांगली सुरुवात म्हणता येईल, परंतु मोठं आव्हान आहे. प्रति षटकामध्ये तुम्हाला तब्बल 17 धावा बनवायच्या आहेत. अवघ्या 5 होत आहेत. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. जबरदस्त फटका राहुल चिकाडे यांचा. 360 ग्राउंडला चौकारच आहे, परंतु इथे एकच मिळेल. 6 धावा धाव फलकावरती. नाणेफेक कोणी जिंकलेले आहे? गणेशवाडी उमेश. चला लवकर डिसिजन कळवा, म्हणजे मॅच संपायला अवघ्या 2 षटक बाकी आहेत. तुम्हाला देखील वेळ मिळेल. जरा जावा पटकन प्लीज उमेश, वेळ घेऊ नका. शेवटचा चेंडू. जबरदस्त फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण मेहुल आहे त्या ठिकाणी. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सक्सेसफुल. पहिल्या षटकामध्ये तब्बल 8 धावा करण्यात यश मिळते. चांगली फलंदाजी. फलंदाजीसाठी गोलंदाजीसाठी सूर्यकांत दादा आणि फलंदाजीसाठी अविनाश वाळके. 8 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 43 धावांची गरज. शंभू मोहिते काजरवाडी संघाचे करंदार देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत असेल. एका नवीन जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका समोर एक्झिक्यूट केला आहे. क्षेत्ररक्षक धावतायत. एक धाव मिळेल. नो मॅन्स लँड. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. फेकी चांगली आहे, परंतु सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. बादल जातो का नाले नाही काय? वन शॉट. एकच धाव मिळेल. धावांचा दुष्काळ आहे. धावा कमी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही शॉर्ट धावा काढल्या तर अवघड होईल. यावेळी फटका चांगला आहे, परंतु डिक्लेअर झोन मध्ये. बॉल घ्या पटपट. चला बाहेर गेला बघा बॉल. सुधीर जा ना, आहे का कोण? बॉल जा ना. कायवाडीचे प्लेअर. चला लवकरात लवकर जरा मॅच फिनिश करू. गणेशवाडी आपला डिसिजन कळवा यार प्लीज. गणेशवाडी गोलंदाजी. चला जिंती संघ तयार राहायचा आहे. काय नाही ओके. कोपरा क्रॉस केला. एवढे बाहेर केलं बघ कोपरा. नाही घाला. नाही घाल. हो घाल. थोडा पाहिजे. दारा काय तेवढा तरी घालूया. हो पाहिजेच. हां ठीक आहे. ओके. मग कुणाला तिकडे सारखा की हां बरं आहोत. यायला लागला इथं. हां मग चालतंय.
चला अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो, परंतु एलिव्हेशन कमी आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. रवी आहे आणि रवीच्या हातामध्ये झेल जाऊन तंबूत परत राहुलची गाडी. चला नवीन बॅटर, चला पटकन गणेशवाडी रेडी राहायचं आहे. राजप्पा रिक्वेस्ट असेल तुम्हाला संपूर्ण टीमला, जसा शेवटचा बॉल पडेल ना लगेच राजप्पा भांडूपूर्ण आलेत का नाही, विकास वैरी अँड टीम, उमेश मोहिते अँड टीम, जसं शेवटचा चेंडू पडेल ना आपण मैदानाचा ताबा घेऊयात आणि सहकार्य करूयात. आपल्याला शेवटची मॅच फायनल 4 षटकांचा खेळवायचा याची नोंद घ्यायची आहे. री एंट्रीसाठी आतापर्यंत 2 संघ इच्छुक आहेत, अर्थात तुळसन आणि सवादे. अजून कोण इच्छुक असेल तर सांगा. चला गणेशवाडी रेडी राहायचं. ऑलमोस्ट मॅच फिनिश होत आलेले आहे. एकतर विजयाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहे कुसुरा संघाने पुढच्या गटामध्ये, पुढच्या ग्रुपमध्ये, पुढच्या सामन्याला क्वालिफाय करेल निश्चितच. कुसूर यावेळी फटका पहा, गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग प्रॉपर नाही. चेंडू घ्या जरा, चेंडू सोपवा लगेच प्लीज, घाई करा. चला सुधीर आपण पण घाई करूया जरा, मॅच जिकडे असेल वन साइड तिकडे पटापट गोलंदाजी करूया पटापट. चला सहकार्य करा. तेजस पण आज आलेला आहे. वा तेजस कांक. चला गणेशवाडी बी रेडी, बी कुठे आणि राजप्पा काय मॅचच्या टायमिंग मध्ये जबरदस्त आगमन. तरी म्हटलं राजप्पा नसणं शक्य आहे का, अगदी टायमिंग मध्ये आगमन. राजप्पा भांडूपूर्ण 20 षटकांची मॅच खेळून भांडूपची मेगा टुर्नामेंट जिंकून या ठिकाणी उपस्थित गणेशवाडी संघासाठी आता मात्र दिलासादायक वृत्त असेल. चला एक चेंडू शिल्लक आहे. चला चला टाकून घ्या पटकन आणि बॉल जमा करा पंच आपल्याकडे. शेवटचा चेंडू, चांगला फटका कव्हर्सला, अप्रतिम. पाहूया षटकार थोडा वाचला परंतु चांगला फटका होता. चेंडू सोपवा इकडे, चेंडू प्लीज. राजू कंक या मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त फलंदाजी, 34 धावांची बहारदार इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. चला चेंडू घ्या आणि गणेशवाडी संघ चला मैदानाचा ताबा घ्या. विकास वैरी प्लीज. जिंती संघ आपले दोन्ही बॅटर, जसा गणेशवाडी संघ एंटर करेल तसे आपले बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. तारुक संघाने देखील या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, त्यांचं देखील खूप खूप आभार असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून जेसीसी स्पोर्ट्स शिरोडा संघाच्या वतीनं एक जमेची बाजू म्हणजे मिलन पाटील पहिल्या टुर्नामेंट पासून हजर आहेत, म्हणजे निश्चितच ह्या हंगामामध्ये खेळतील यात कोणतीही शंका नाही. राजप्पा जावा की फिल्डिंग आहे. चला टी शर्ट द्या मला मॅचचा. दीपक द्या. 40-42 हो ध्यान रे सर. दीपकला दीपकला फोटो घ्या, फोटो घ्या. फोटोग्राफर नवीन मोबाईल. इथे बस, इथे बिरा मार. चला गणेशवाडी जरा चुस्त मुस्त विकास, जरा वॉर्मअप करत यायला पाहिजे यार. कम ऑन विकास, घरातूनच वॉर्मअप करणार वाटतं. एक नवीन टीम आहे कारण या संघातील 3 खेळाडू